नमस्कार, मी सुनील कातरे. रायगड टाइम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. आज आपण तळोजा फेस 1 मध्ये आहोत. एकंदरीत पाहायला गेलं सेक्टर 15 मध्ये आज आपण आहोत. हिंदू समाजातील स्मशानभूमीचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. तब्बल 3 कोटीचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आता सर, आज या ठिकाणी स्मशानभूमीचं अनावरण झालेलं आहे. दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लाभवली. काय भावना आहे? आज कित्येक वर्ष आम्ही सातत्याने आमचे निर्दोष केनी हे महानगरपालिकेच्या मध्ये जाऊन सातत्यानं पाठपुरावा करत होते. परंतु सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब व परेशजी ठाकूर साहेब, आमचे तालुक्याचे अध्यक्ष अरुण शेठजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पनवेल महानगरपालिकेने जवळजवळ 3 कोटी इतका निधी या हिंदू स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि चांगलं काम सातत्याने भारतीय जनता पार्टी ही करण्याचा प्रयत्न करत असते. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे विकास पुरुष म्हणून गणले जातात. परंतु आमची फेज 1च्या सर्व लोकांची, जनतेची एक मागणी होती की तळोजा फेज 1 म्हणजे ही पेटालीची स्मशानभूमी आहे, पण इथं काही शहरातले ज्या वेळेला मृत्यू होत होते त्यावेळेला सातत्याने ते आम्हाला खारघर येथे पाठवायला लागायचे, कारण पुरेशी सुविधा इथे उपलब्ध नव्हती. आमचे निर्दोष केनी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज महानगरपालिकेतून सर्व सोयीयुक्त अशी ही स्मशानभूमी, जवळजवळ 3 कोटीची स्मशानभूमी आज इथे उपलब्ध होत आहे. आणि याचे उद्घाटन आपले सन्माननीय पनवेल विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे. आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की एवढा मोठा निधी महानगरपालिकेने परेशदादा ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मागणीनुसार आम्हाला दिला. मी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब व परेशदादा ठाकूर साहेब तसेच महानगरपालिकेचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही चांगले 3 कोटी इतका निधी उपलब्ध करून चांगली स्मशानभूमी करण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सर, तुमच्याकडे येतो. कसं पाहता सर, आज आपले प्रमुख गेल्या अनेक महिन्यांपासून याचा पाठपुरावा सुरू होता. आज त्या गतीला तुमच्या माध्यमातून खरं तर यश मिळाले. काय भावना आहे? खरोखरच आज दिवस आहे की एवढी वर्ष पुरावा करून प्रल्हाद केनी असतील, निर्दोष केनी, त्यांचे सर्व सहकारी यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून हा निधी आणण्यासाठी जेवढे प्रयत्न केले, कारण ते सतत ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब, परेश ठाकूर यांच्याबरोबर सातत्यानं त्यांच्याबरोबर ते उडबस असते. त्याच्या लागून त्यांनी हा निधी एवढा आणलेला आहे. मी भरपूर पनवेल तालुक्यामध्ये स्मशानभूमींचं उद्घाटन, भूमिपूजन केलेलं आहे. पण एवढी मोठी स्मशानभूमी आणि एवढा निधी मी माझ्या मी लाईफमध्येच म्हणाल तर एवढा मोठा निधी आणण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. खरोखर अतिशय चांगली स्मशानभूमी या ठिकाणी होणार आहे. मरणाला पण वाटेल का बाबा इथं जाऊन मरावं, तर अशा पद्धतीची ही स्मशानभूमी चांगली होणार आहे. बांधकाम करणाऱ्याने सुद्धा ही स्मशानभूमी चांगल्या पद्धतीनं कशी होईल या दृष्टिकोनातनं सर्वांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. कधी कायम स्वरूपी टिकणारी वस्तू आहे. या स्मशानभूमीमध्ये अनेक जिल्ह्यातले लोक येतात. मैतावर लोक कुठून पण येतो. त्याच्यामुळं आपला जो काम आहे अतिशय चांगलं झालं पाहिजे की आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, महानगरपालिका यांचं सर्वांचं जे श्रेय आहे ते श्रेय आपण खरं म्हणजे आपण मेहनत करून श्रेय ते घेतलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. या स्मशानभूमीचं भूमिपूजन झालं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न होता आणि आज कुठेतरी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलासा मिळतोय. अनेक लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे. तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात. काय भावना आहे? नाही, खूप छान वाटते. निर्दोष केनी फार धडपड करतात आणि वैकुंठ धाम ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि ह्याच्याबद्दल निर्दोष केनीचे भरपूर आभार आहेत. आणि प्रशांत शेठचे पण आभार मानतो मी. आणि चांगली आशा असे बनावं की सगळी झाडे झोपं किंवा बसायची सोय सगळी असे सगळे झाले पाहिजे.
नक्कीच पाहायला गेलं स्वरूपात नवी मुंबई तळोजा नोडमध्ये स्मशानभूमीचं अनावरण झालं आहे. अस्तित्वात नेमकं ती कशी येणार आहे, खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 रायगड टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स.